बोगस बियाण्यांविरोधात शेतकरी एल्गार समितीचा एल्गार 7 दिवसात कारवाई न झाल्यास अन्नत्याग आंदोलनाचा इशारा। बार्शी टाकळी तालुक्यात खरीप हंगामात पेरणी केलेल्या सोयाबीन बियाण्यांपैकी अनेक कंपन्यांचे बियाणे उगवले नसल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी शेतकरी एल्गार समितीच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देत दोषी बियाणे कंपन्यांवर तातडीनं कठोर कारवाई करण्याची आणि बाधित शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। यंदा वेळेवर व समाधानकारक पाऊस होऊनही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन उगवलं नसल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवले असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झालंय। आधीच उत्पादन खर्चात झालेली वाढ, कर्जाचा बोजा, पीक विमा आणि कर्जमाफीबाबतची अनिश्चितता आणि आता बोगस बियाण्यांमुळे निर्माण झालेली परिस्थिती यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। शेतकरी एल्गार समितीनं प्रशासनाला इशारा देताना सांगितलंय की ज्या कंपन्यांचे बियाणे उगवले नाही त्या कंपन्यांची तातडीनं चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी। तसेच प्रत्येक बाधित शेतकऱ्याच्या शेताची पंचनामे करून नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी। दोषी कंपन्यांचा परवाना रद्द करून भविष्यात अशा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याचीही खबरदारी घेण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात पुढे म्हटलंय की शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीनं लक्ष दिलं नाही तर तालुक्यातील सर्व शेतकरी एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडतील। येत्या 7 दिवसात ठोस निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरून मोठे जन आंदोलन तसेच अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशारा शेतकरी एल्गार समितीनं दिलाय। यावेळी तालुक्यातील मोठ्या संख्येनं शेतकरी एल्गार समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे शासनानं तातडीनं लक्ष देऊन दोषी बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज।